आपण म्हणतो ना, आईने सहज जरी आत फिरवला तर त्या मुलाला किती आनंद होतो. तसेच ते सुद्धा तिच्या पंखाखाली ते राहतात आणि त्यानुसार पंखाखाली राहिल्यामुळं स्वामी काय म्हणतात, अमृत कळासे आणि ते संचरे. तिची जी ममता, जे मोह, त्याच्या पिलाविषयी जे प्रेम आहे ते आपोआप त्याला तिथं मिळतं त्या पंखाखाली आणि मग ते वाढतात. ते संचरे पिली होती तशी पाखवा दे, अमृत कळासे ते संचरे तया तो ते वाढती, म्हणजे आपोआप मोठे होतात. त्या लहान पिलाला ते काही खाऊ पिऊ घालत नाही लगेच जन्मल्याबरोबर, परंतु त्याच्या पंखाखालीच ते मोठे होतात आणि मग चालायला फिरायला लागतात. मग तैसे गोसाव्यांनी हा दृष्टांत दिला. तैसे परमेश्वराच्या स्पर्शात एका वेद संचरती, परमेश्वराच्या स्पर्शानेच नसून द्या, बाकी काही करावं लागलं नाही. गोसाल तिथे निरोपण करावं लागलं नाही, जवळ बोललं नाही, असं स्पर्श केला त्यांना संबंध, त्या स्पर्शानेच एका वेद संचरत. जैसे हरिभट्ट, त्यांचं उदाहरण दिलं की ते आमच्या दर्शनाला आले तरी त्यांना वेद झालं. जैसे हरिभट्ट